So we'll start with the ladder diagram for various logic gates. Okay, in today's session we'll start with the ladder diagram for various logic gates. So basically how many logic gates are there? So there are three basic gates: AND gate, OR gate आणि NOT gate. सो आपण स्टार्ट करूया नॉट गेट पासून. नॉट गेट म्हणजे काय तुमचं की आउटपुट जे असेल ना ते इनपुटचं कॉम्प्लिमेंट असतं. द आउटपुट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ इनपुट. Okay, so this is the ladder diagram for NOT gate. This is my ladder diagram for NOT gate. Okay, मग NOT gate मध्ये काय आहे की जर मी now you can see स्विच ऑन असेल, ओके, स्विच ऑफ केला, ओके, स्विच ऑन केलाय मी तर आउटपुट ऑफ झालंय. स्विच ऑन केला, इथं दिसतंय तुम्हाला. आर यू एबल टू सी द पोझिशन ऑफ I1? मी प्रेस केलेला आहे स्विच. आता प्रेस केल्यानंतर हा सिम्बॉल आहे. ओके, म्हणजे स्विच ऑन केला तर माझं आउटपुट काय झालंय, बंद झालेलं आहे. स्विच ऑन केल्यानंतर आउटपुट बंद झालं आणि स्विच सोडून दिला तर आउटपुट ऑन झालंय. म्हणजे स्विच ऑफ असेल तेव्हा आउटपुट ऑन होईल आणि स्विच ऑन असेल तेव्हा आउटपुट ऑफ होईल. याला कुठला गेट म्हणतायत? दिस इज माय नॉट गेट. द नेम ऑफ दिस गेट इज नॉट गेट. ओके, मग नॉट गेट मध्ये काय करतं, तुमचं इनपुट जे असेल त्याला इन्व्हर्ट करतं. ओके, नॉट गेट काय करतं, इनपुटची जी कंडिशन असेल ऑन असेल तर आउटपुट बंद असेल आणि स्विच ऑफ असेल तर आउटपुट स्टार्ट असेल. असं फिजिकली आपल्याला नाही करता येत. ओके, फिजिकली जर तुम्हाला करायचं झालं तर माझी सर्किट डायग्राम कशी असते याच्यामध्ये. सो दिस इज माय सप्लाय, बॅटरी वगैरे काय असेल ते, आणि त्यानंतर हा स्विच आहे आता, आणि हा माझा आउटपुट डिव्हाइस आहे. ओके, हा स्विच झाला, आउटपुट डिव्हाइस झालाय, आणि स्विच ऑन झाला तरच लॅम्प ऑन होईल आणि स्विच ऑफ झाला तर लॅम्प ऑफ होईल या केसमध्ये. पण मला जर ही कंडिशन नॉट गेट इम्प्लिमेंट करायचं आहे, माझी कंडिशन काय आहे की वेन स्विच इज ऑफ, ओके, स्विच ऑफ असेल तर आउटपुट ऑन असायला पाहिजे आणि स्विच ऑन असेल तर आउटपुट, सॉरी, स्विच ऑफ असेल तर आउटपुट ऑन आणि स्विच ऑफ असेल तर आउटपुट ऑन. ओके, आणि स्विच ऑन झाल्यानंतर आउटपुट ऑफ व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे माझी कंडिशन आहे स्विचचे स्टेट. स्विचच्या स्टेट किती आल्या तुमच्या, एक आहे ऑन स्टेट आणि दुसरी आहे ऑफ स्टेट. ओके, ऑन मीन्स 1 आणि ऑफ मीन्स 0. ओके, आणि आउटपुटच्या पण दोन स्टेट झाल्या आहेत. मग हे माझं आउटपुट झालं, आउटपुट Q. स्विच ऑन असेल तर आउटपुट ऑफ पाहिजे. ओके, आणि स्विच ऑफ असेल तर आउटपुट ऑन हवंय. मग हे इम्प्लिमेंट जर करायचं असेल तुम्हाला तर कुठलं गेट यूज करावं लागेल, नॉट गेट. लक्षात आलंय? ओके, लक्षात घ्या, जिथं जिथं तुम्हाला ऍक्च्युअल केसमध्ये, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये स्विच ऑफ असताना आउटपुट ऑन करायचं असेल किंवा स्विच ऑन असताना आउटपुट ऑफ करायचं असेल तेव्हा तुम्हाला नॉट लॉजिक यूज करावं लागेल. ओके, खूप सिंपल आहे, वाटतंय, दिसतंय आपल्याला, पण इम्प्लिमेंटेशन करायला आपल्याला सिलेक्ट करावं लागतं याच्यामध्ये, कारण हे नॉर्मल वायरिंगनी पॉसिबल नाही. आपण जर घरी विचार केला की आपल्याला असं करता येईल का, कारण काय असतं की जोपर्यंत याच्यामधनं करंट फ्लो होणार नाही तोपर्यंत माझं इक्विपमेंट वर्क करणार नाही. ओके, मग याच्याकरता तुम्हाला काय यूज करायचं असतं, यू नीड टू यूज द NO and NC कॉन्टॅक्ट, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ऑफ द कॉन्टॅक्टर. तर तुमचा जो रिले असेल किंवा कुठला जो कॉन्टॅक्टर यूज करताय त्याचे NO आणि NC कॉन्टॅक्ट यूज करूनच हे पॉसिबल आहे. नॉर्मल स्विच यूज करून आपल्याला हे सर्किट इम्प्लिमेंट करता येत नाही. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? लक्षात आलंय का आता? येस ऑर नो? ओके, तुम्हाला जर हे इम्प्लिमेंट करायचं असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला इम्प्लिमेंट करण्याकरता काय यूज करायचं आहे, NO and NC कॉन्टॅक्ट, ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट ऑफ द कॉन्टॅक्टर. ओके, तुम्हाला इंक दिसतंय का याच्यावर मी जे राईट करतोय ते? इज इट पॉसिबल, आर यू एबल टू व्ह्यू दिस वन? मी सर्किट वगैरे ड्रॉ केलंय ते दिसतंय का, विजिबल आहे का स्क्रीनवर? No, sir. No, sir. Okay, okay. So I will just change the capture. Okay. So what I will do, I will just end task.
आता now is it visible? Yes, sir. Yes, sir. ओके. सो याच्यामध्ये आपण काय की नॉर्मल स्विच जर यूज केला मी तर मला नॉट गेट इम्प्लिमेंट करणं इम्पॉसिबल आहे. त्याकरता मला काय यूज करायचंय NO आणि NT कॉन्टॅक्ट, ऑक्झिलरी NO आणि NC कॉन्टॅक्ट ऑफ द रिले और सर्किट ब्रेकर व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू यूज और कॉन्टॅक्टर असेल तुमचा, रिले असेल किंवा काय यूज करते त्याचे ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट यूज केले तरच ही सिस्टीम आपण इम्प्लिमेंट करू शकतो. अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू इम्प्लिमेंट दिस सिस्टीम. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर नॉट गेट. आता नॉट गेट झालंय माझं. त्याच्यानंतर काय आहे नेक्स्ट याच्यामध्ये? ओके. नेक्स्ट माझं आलेलं आहे की मला आता इम्प्लिमेंट करायचं आहे अँड गेट. बेसिक गेट्स कुठले आहेत आपले? नॉट गेट, नॅन्ड गेट आणि नॉट गेट, अँड गेट आणि ऑर गेट. दीज आर माय 3 बेसिक गेट्स. सो मी आता फर्स्ट नॅन्ड गेट झालेलं आहे. आता नॅन्ड गेटला फर्स्ट नॉट गेट झालंय. नॉट गेट आपण करूया. आता दुसरा माझा काय? ऑर गेट. ऑर गेट मध्ये दोन इनपुट असतात माझे. मिनिमम 2 इनपुट्स. देर आर मल्टिपल इनपुट ऑल्सो बट आय कॅन यूज ओनली 2 इनपुट्स ओव्हर हियर. I1. ओके. एक I1 इनपुट आहे आणि दुसरं इनपुट असेल I2. दीज आर कनेक्टेड इन सिरीज. ओके. I1 आणि I2 सिरीज मध्ये कनेक्ट केलेत आणि एक आउटपुट कनेक्ट केलेलं आहे. सो हे काय झालं माझं? अँड गेट. ओके. हे झालं माझं अँड गेट. मग हा झाला सिम्बॉल माझा अँड गेटचा. ओके. दिस इज माय अँड गेट. आणि अँड गेटचा ट्रूथ टेबल जर आपण बघितला तर अँड गेटचा ट्रूथ टेबल काय असतो? वेन ऑल द इनपुट्स I1 आणि I1 as well as I2 and this is my Q. ट्रूथ टेबल काय आहे? I1 0 असेल, I2 0 असेल तर आउटपुट 0 असतो. ओके. I1 1 आहे, I2 0 आहे, आउटपुट 0 असेल. ओके. I1 0 आहे, I2 1 आहे, आउटपुट 0. ओके. आणि फक्त या केसमध्ये वेन I1 is 1, I2 is 1, आउटपुट is 1. ओके. म्हणजे दोन्ही स्विच I1 आणि I2 जेव्हा ऑन असतील तेव्हाच आउटपुट मिळेल, अदरवाइज आउटपुट मिळणार नाही. ओके. सो मग ही कंडिशन मला जे चेक करायची आहे आणि हे कुठे यूज करतो आपण नॉर्मली सर्किट? दिस सर्किट इज यूज फॉर द सेफ्टी पर्पज. ओके. अँड लॉजिक जे आहे द अँड लॉजिक इज यूज फॉर सेफ्टी पर्पज. जिथं सेफ्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे ऍट दॅट टाइम आय एम गोइंग टू यूज द अँड लॉजिक ओव्हर हियर. मग आता अँड लॉजिकला इम्प्लिमेंट करण्याकरता मी I will just change the simulation for this one as it is quite difficult for me to simultaneously place these switches. So I will make it as a switch, normal switch. Okay. आता I1 0, I2 0 आहे. आउटपुट काय आहे? 0. Okay. So I1 0, I2 0. My output is 0. This condition is verified. Okay. त्याच्यानंतर I1 1 आहे, I2 0 आहे. आउटपुट काय माझं आता? What is the value of output? आउटपुट काय आहे? ऑन झालाय का लॅम्प? लॅम्प ऑन आहे का आता? नाही. ओके. आता तिसरी कंडिशन I1 0 आहे, I2 1 आहे. ओके. इथं तुम्हाला जर दिसत असेल ना स्क्रीन मध्ये तर प्रॉपरली बघा. मी 1 केल्यानंतर हा 1 आहे ना रेड झालेला आहे. I2 ची व्हॅल्यू 1 झाली आहे आता, पण लॅम्प ऑफ आहे. ओके. म्हणजे या कंडिशन 3 कंडिशन चेक केल्या. आता चौथी कंडिशन, लास्ट कंडिशन, I1 आणि I2 दोघांची व्हॅल्यू 1 1 असेल तर आउटपुट 1 येतो. ओके. म्हणजे काय? अँड गेट केव्हा आउटपुट देतं मला? जेव्हा ऑल द इनपुट्स आर हाय ऍट दॅट टाइम आय विल गेट द आउटपुट. वेन ऑल द इनपुट्स आर हाय ऍट दॅट टाइम द आउटपुट इज हाय, अदरवाइज आउटपुट इज लो. जेव्हा दोन्हीपैकी एकही इनपुट कमी असेल किंवा 0 असेल ऍट दॅट टाइम माय आउटपुट इज 0. वेन ऑल इनपुट्स आर 1. Okay, when all inputs are on, when all inputs are active, at that time my output will high. Okay, so this is my AND gate. Okay, this is the logic ladder logic diagram for the AND gate. Is it clear? Is it clear? Yes, sir. Okay, because in exam these are asked for 4 marks. Okay. आता थर्ड बघूया आपण. थर्ड मध्ये काय की ऑर गेट बघायचं आपल्याला. ऑर म्हणजे काय असेल? स्विचेस कसे कनेक्ट करायचे? पॅरलल मध्ये. ओके. जसं अँड गेट सेफ्टी करता यूज होतं तसं ऑर गेट कशा करता यूज होतं? रिमोट ऑपरेशन. ओके. अँड गेट इज यूज फॉर सेफ्टी पर्पज अँड ऑर गेट इज यूज फॉर रिमोट ऑपरेशन पर्पज.
ओके, मग रिमोट ऑपरेशन पर्पज म्हणजे काय, मी एखादं डिव्हाइस आहे ना लांबून कंट्रोल करू शकतो. आय कॅन कंट्रोल द डिव्हाइस फ्रॉम द रिमोट लोकेशन. ओके, सो याच्यामध्ये काय, एक मेन स्विच असेल आणि एक मेन, आपल्या घरामध्ये जर बघायचं असेल तर तुमच्या घरामध्ये एमसीबी असतो पूर्ण हॉल मधल्या किंवा घरामधल्या लाईट्स कंट्रोल करण्याकरता, टोटल दॅट इज अ मास्टर कंट्रोल. आणि दुसरा जो असेल तुमचा स्विचवरचं बटन असेल, मग स्विचवरचं बटननी पण तुम्ही ऑन ऑपरेट करू शकता. तेच जर बटन पॅरल मध्ये घेऊन बाहेर काढलं तर त्याच्यावरनं पण तुम्हाला ऑपरेट करता येतं. ओके, सो ऑर गेट कुठे यूज होतं, वेन यू वॉन्ट टू डू द रिमोट कंट्रोल, रिमोट ऑपरेशन. म्हणजे लांबून एखादी डिव्हाइस कंट्रोल करायचं असेल तर त्याचे जे कनेक्शन्स आहेत त्याच्या पॅरल मध्ये जोडून घ्यायचे. ओके, सिम्पल एक्झाम्पल आय विल जस्ट ड्रॉ ओव्हर हिअर. दिस इज माय सर्किट. हा एक सर्किट आहे. ओके, आणि हा याचा स्विच आहे आणि हा लॅम्प आहे, सॉरी. ओके, किंवा ही मोटर आहे. आता या मोटरला मला कंट्रोल करायचं आहे. सॉरी, इट इज अ डीसी मोटर. आय वॉन्ट टू कंट्रोल दिस मोटर. मग हा स्विच आहे. मग काय असेल, सपोज ही मोटर असेल, इथचं एन्व्हायरमेंट व्यवस्थित नाहीये किंवा प्रॉपर नाहीये, ही मोटर अंडरग्राउंड असेल और समथिंग इज देअर. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, आय विल टेक अ पॅरल कनेक्शन. इथनं मी असे वायर घेणार आणि इथे एक स्विच टाकणार. ओके, आणि आयदर हा झाला माझा स्विच नंबर 2. ओके, तर आता काय झालंय, हे दोन स्विच कसे कनेक्ट आहेत पॅरलल मध्ये, स्विच 1 आणि स्विच 2. एक तर तुम्ही मोटर स्विच 1 नी पण ऑपरेट करू शकता किंवा स्विच 2 ने पण ऑपरेट करू शकता किंवा दोन्ही स्विच जरी प्रेस केले तरी ऑपरेट करू शकता. पण दोन्ही स्विच जेव्हा ओपन असतील तेव्हा मोटर ऑपरेट होणार नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ऑर गेट or OR logic. If you want to operate some applications remotely, then you are going to use this one. So here, if you want to check OR logic मध्ये काय असणार आहे तुम्हाला, in case of OR logic, say when the output is 1, say this is my input 1, okay, I1, and this is my I2, I1 I2, and this is my Q. ओके, आता 0 0 असेल, दोन्ही इनपुट डिव्हाइसेस, दोन्ही स्विचेस ऑफ असतील तर आउटपुटची व्हॅल्यू काय असेल, 0. ओके, आता एक स्विच ऑन आहे, दुसरा ऑफ आहे, तर आउटपुटची व्हॅल्यू काय असेल, ऑन. कारण त्या केसमध्ये करंट माझं या पाथ मधनं फ्लो होईल, अल्टरनेट पाथ. माय करंट विल फ्लो थ्रू दिस पाथ. ओके, so this is how your current will flow and the output will, and then when it is closed at that time the current will flow and the motor is on. Now in third case, तिसऱ्या केस मध्ये I1 1 असेल, I2 0 आहे, तरी आउटपुट 1 असेल, कारण at that time my current will flow through this path. ओके, या पाथ मधनं करंट फ्लो होईल आणि याच्यामध्ये येईल. आणि पाचवी जर केस आहे त्याच्यामध्ये I1 1 आहे, I2 1 आहे आणि आउटपुट पण 1 आहे, मग त्या केसमध्ये माझा करंट दोन पाथ मध्ये डिवाइड होईल. अर्धा करंट असा फ्लो होईल आणि 50% करंट विल फ्लो लाईक दिस. Okay, so some current will flow through S1, some current will flow through S2. Again, they are going to be joined over here. Okay, this one plus this one, and that total current will flow through the motor. Okay, so this is I1, I2. मग याच्यामधनं पैकी कुठलाही, whether I1 is on or I2 is on, your output is on. Otherwise, output is off over here. So when my I1 and I2 both switches are off, my output is off. स्विच 1 पण ऑफ आहे, स्विच 2 पण ऑफ आहे, आउटपुटची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. आता स्विच 1 1 केला मी, आउटपुटची व्हॅल्यू 1 झालेली आहे. ओके, स्विच 1 ची व्हॅल्यू आहे 1, स्विच 2 ची व्हॅल्यू आहे 0, आउटपुटची व्हॅल्यू आहे 1. आता थर्ड केस मध्ये स्विच 1 ची व्हॅल्यू आहे 0, स्विच 2 ची व्हॅल्यू आहे 1, आउटपुटची व्हॅल्यू आहे 1. आणि केस 3 मध्ये दोघांची व्हॅल्यू 1 1 असेल तरी आउटपुटची व्हॅल्यू 1 मिळतं. ओके, सो दिस इज माय थर्ड लॉजिक गेट. दिस इज कॉल्ड एज युअर OR gate. Is it clear? Is it clear? Yes, sir. Yes, sir. ओके, तिसरं लॉजिक गेट पण लक्षात आलंय आता. ओके, हे झाले आपले बेसिक लॉजिक गेट्स. आता या बेसिक लॉजिक गेट्स पासूनच आपण काही डिराइव्ह केलेले आहेत गेट्स. ओके, सो दीज आर कॉल्ड एज NAND गेट and NOR गेट. ओके, सो नाउ इफ I want to use the NAND gate, NAND gate is the opposite of that your which gate? NAND gate कशाच्या opposite आहे तुमच्या? AND gate. अँड गेटच्या. ओके, सो त्याच्यामध्ये काय अपोजिट आहे, म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला की आता दोन स्विचेस घ्यायचे आहेत परत, पण इथं घेताना मी आता NO घेतले होते आधी, आता इथे NC घ्यावं लागतील मला.
ओके. आणि अँड गेट करता आता मला आउटपुट कॉईल घ्यायचे, सॉरी नॅन्ड गेट करता दिस इज माय आउटपुट कॉईल. ओके. आणि दिस इज, सो व्हॉट इज द आउटपुट ऑफ नॅन्ड गेट? नॅन्ड गेटचं आउटपुट काय असतं तुम्हाला? अँड गेटच्या एक्झॅक्ट अपोजिट. अँड गेटचं काय आहे? आउटपुट ऑफ अँड गेट इज इक्वल टू व्हॉट? ओके, 0 0 0 1. म्हणजे काय? हे माझे इनपुट आहेत, दोन इनपुट आहे, I1 आणि I2. हे माझे जर दोन इनपुट असतील I1 I2, ओके, जर I1 ची व्हॅल्यू 0 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे, आउटपुट 0. I1 ची व्हॅल्यू 1 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे, आउटपुट 0. I1 ची व्हॅल्यू 0 आहे, I2 ची व्हॅल्यू 1 आहे, आउटपुट 0. आणि दोघांची व्हॅल्यू 1 1 असेल तर आउटपुट 1. हे झालं माझं अँड गेट. हे कशाचं झालं? अँड. आता मला काय करायचं आहे? नॅन्ड गेट. नॅन्ड गेट म्हणजे काय? नॅन्ड गेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अँड गेट अँड नॉट गेट. ओके, आपण गेटचे सिम्बॉल्स बघितलेले आहेत. हा माझा सपोज, आय एम नॉट एबल टू ड्रॉ इट प्रॉपरली बिकॉज आय हॅव नॉट bring that device today. Okay, but this is my NOT gate and this is the AND gate. मग AND गेटचं जे आउटपुट असेल ना, त्याला हा काय करतो? इन्व्हर्ट करतो, त्याला चेंज करतो. म्हणून नॉट गेटचं, नॅन्ड गेटचं आउटपुट तुम्हाला काय दिसेल? NAND. This is my NAND gate and the output of NAND gate is 1 1 1 आणि 0. Okay, are you getting it? Its output is 1 1 1 and 0. Let's verify. ओके, आपण चेक करूया आता खरंच आपल्याला असं आउटपुट मिळतं का. ओके, सो फर्स्ट आता याच्यामध्ये माझं I1 ची व्हॅल्यू 0 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे. ओके, नाउ हिअर देअर मे बी लिटिल बिट कन्फ्युजन अमंग यू. तुम्ही विचार करणार इथं 0 आहे, मग याच्यामधनं करंट कसा फ्लो होत आहे? तर हे स्विचेस नाही आहेत, हे कॉन्टॅक्ट्स आहेत. दीज आर NC कॉन्टॅक्ट, नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट. ओके, नॉर्मली क्लोज कॉन्टॅक्ट किंवा XIO कंडिशन असते ना, ती असते एक्झामाइन इफ ओपन. ओके, ही जर ओपन झाली तर एक्झामाइन होतं. नॉर्मल कंडिशन मधनं त्याच्यामधनं करंट फ्लो होत असतो. हा स्विच मधला आणि कॉन्टॅक्ट्स मधला डिफरन्स आहे अँड दिस इज द बेस ऑफ इंडस्ट्रियल ऑटोमेशन. याच्यावर टोटल तुमचं इंडस्ट्रियल ऑटोमेशन आहे. मी फर्स्ट लेक्चर पासून तुम्हाला सांगत आलेलं आहे, इफ यू विल अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ NO and NC कॉन्टॅक्ट, युअर 70 to 90% इंडस्ट्रियल ऑटोमेशन यू विल इझिली अंडरस्टँड. ओके, ओनली इफ यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ NO and NC कॉन्टॅक्ट. कारण कुठल्याही इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये सर्वीकडे काय यूज झालेलं आहे? NO आणि NC कॉन्टॅक्ट. आणि ते जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला इंडस्ट्रियल ऑटोमेशन किंवा कुठल्याही सिस्टीमला ऑटोमेट करायला सिंपल होतं. कारण बाकी काय यूज करतो आपण? टायमर, काउंटर, आउटपुट डिव्हाइसेस, इनपुट डिव्हाइसेस, व्हेरियस सेन्सर, आणि प्रत्येकातला कॉन्टॅक्ट्स असतात. आणि इव्हन टायमर यूज केला, काउंटर यूज केलंय, लॅचिंग रिले यूज केला, काय यूज केलंय तुम्ही? त्याला फक्त दोनच यूज करणार आपण, आयदर NO कॉन्टॅक्ट किंवा NC कॉन्टॅक्ट त्यांचे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक लॅडर डायग्राम मध्ये NO आणि NC कॉन्टॅक्ट मिळणार आहे. आणि तो कन्सेप्ट जर लक्षात आला तुम्हाला सिस्टीम इझिली समजून जाईल. सो आता बघा, माझा I1 ऑफ आहे, I2 ऑफ आहे. I1 पण व्हॅल्यू 0 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे. आउटपुटची व्हॅल्यू काय आहे आता? आउटपुट किती आहे? 1. ओके, आता मी काय करतो? I1 ला 1 केलंय, I2 ला 0 आहे. I1 1, सेकंड कंडिशन, I1 1, I2 0. आउटपुटची व्हॅल्यू किती आहे? 1. ओके, थर्ड कंडिशन, I1 0, I2 1. Third condition, I1 0, I2 1. What is the value of output? 1. Now I will make both 1. Okay, I1 पण 1 केला आणि I2 पण 1 केला. आता आउटपुटची व्हॅल्यू किती आहे? 0. ओके, आता आउटपुटची व्हॅल्यू 0. म्हणजे काय? जेव्हा स्विच ऑन केले, दोन्ही स्विच ऑन केले, तेव्हा माझं आउटपुट बंद झालंय. विचार करायचं. When all the inputs are on, when all switches are on, my output is 0. फिजिकली जर मी साधे स्विच यूज केले तर हे लॉजिक मला इम्प्लिमेंट करता येईल का? आपल्या घरात जे स्विचेस यूज करतोय आपण, ते जर यूज केले तर लॉजिक इम्प्लिमेंट करता येईल का आपल्याला? येस ऑर नो? नो. पण आपण आहे ना, जर याच्यामध्ये रिले किंवा कॉन्टॅक्टर यूज केले तर त्याचे NO आणि NC कॉन्टॅक्ट यूज करून आपल्याला हे लॉजिक इम्प्लिमेंट करता येतं. आणि PLC मध्ये जर केलं तर आपण व्हर्च्युअली हे लॉजिक इम्प्लिमेंट करतो. याच्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट वगैरे पण यूज करायचे नाही. आपण काय करतोय? त्याचे
व्हर्च्युअल सिम्बॉल्स, व्हर्च्युअल कॉन्टॅक्ट्स आपण क्रिएट करतो आणि तिथेही इम्प्लिमेंट करतो. त्यामुळे आपल्याला प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर, रिमेंबर व्हॉट इज द नेम ऑफ PLC? प्रोग्रामेबल लॉजिक. लॉजिकला काय करताय तुम्ही? प्रोग्राम करताय. प्रोग्राम करून ते लॉजिक डेव्हलप करताय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. सो विथ द हेल्प ऑफ प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर these things are possible. ओके, these things are possible. आणि हे सर्किट आता नॅन्ड गेटचं आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला शक्यतो अँड गेट ऑर गेट विचारत नाही, त्याऐवजी काय विचारतात? नॅन्ड गेट, नॉर गेट. कारण ते थोडंसं डिफिकल्ट, ट्रिकी आहे. त्यामुळे हे 2 क्वेश्चन्स आहेत ना, हे 4 मार्काला विचारले जातात. ड्रॉ द लॅडर डायग्राम फॉर नॅन्ड गेट अँड ड्रॉ द लॅडर डायग्राम फॉर नॉर गेट ऑर एक्सऑर गेट अँड एक्सनॉर गेट. ओके, हे 100% या 6-7 गेट पैकी तुम्हाला 2 गेट तरी मिनिमम विचारले जाणार आहे 4 मार्काला एक्झाम मध्ये. ओके, इज इट क्लिअर? सो डू यू अंडरस्टँड नॅन्ड गेट नाउ? Yes, sir. Okay, so now we will go for which gate? NOR gate. Okay, आता NOR gate मध्ये काय करावं लागेल मला? याच डायग्रामला आपण मॉडिफाय करूया. So in case of NOR gate, again there are two things. Okay, हा झाला माझा I2. आता NOR gate मध्ये आपल्याला सिरीज मध्ये ठेवायचे. NOR gate मध्ये काय करायचंय? सिरीज. आता परत आपण OR गेटचा जो इन्व्हर्ट आहे, OR गेटचं जे असेल ट्रूथ टेबल, त्याला जर कॉम्प्लिमेंट केला तर मला काय मिळतो? नॉर गेट. दिस इज I1, दिस इज I2. ओके, आणि ऑर गेट करता काय आउटपुट आहे आणि नॉर गेट करता काय आहे ते आपण चेक करूया. ओके, I1 ची व्हॅल्यू 0, I2 ची व्हॅल्यू 0. ओके, आउटपुट व्हॅल्यू 0. I1 1, I2 0, आउटपुट 1. ओके, I1 0, I2 1, output 1, and I1 1, I2 1, output 1. This is your OR gate. पण आता मला काय डेव्हलप करायचं याच्यापासून? नॉर गेट. नॉर गेट काय करतो? OR गेट मध्ये आपण एक काय कनेक्ट करतो? नॉट गेट. OR गेटला नॉट गेट कनेक्ट केलं तर तो काय करतो की आउटपुटची जी व्हॅल्यू असेल, तुमचं 0 असेल तर याला नॉट गेट काय करतं? 0 ला 1 करतं आणि 1 ला काय करतं? 0 करतो. मग हा 0 चा काय होईल? इथं 1 आणि 1 चा काय होईल? 0. It becomes 0 and this become again 0. ओके, हा आपण थेरॉटिकली ट्रूथ टेबल गेल्या वर्षी पण बघितलेला आहे इन केस ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर, आणि या वर्षी पण आपण चेक करतोय बाय युझिंग PLC. म्हणजे नॉर गेटचा आउटपुट केव्हा मिळेल मला? जेव्हा माझे दोन्ही इनपुट 0 असतील, ऍट दॅट टाइम आय विल गेट द आउटपुट, अदरवाइज आय विल नॉट गेट द आउटपुट. ओके, जेव्हा एकही इनपुट की कुठले एक इनपुट हाय असेल किंवा 1 असेल तेव्हा आउटपुट 0 असेल, पण दोन्ही इनपुट जर 0 असतील तर आउटपुट 1 मिळेल. ओके, लेट्स चेक whether it will really satisfy this condition or not. ओके, आता काय झालंय की आउटपुट जे आहे ते 1 आहे, पण इनपुटची व्हॅल्यू काय आहे? I1 ची आणि I2 ची व्हॅल्यू काय आहे? आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I1? am I audible? ओके, व्हॅल्यू ऑफ I1 and I2. I1 ची व्हॅल्यू 0 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे. ओके, I1 ची व्हॅल्यू 0 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे. आउटपुटची व्हॅल्यू किती आहे? 1. आउटपुटची व्हॅल्यू 1. म्हणजे पहिली जी कंडिशन होती, फर्स्ट कंडिशन, ही सॅटिस्फाय झालेली आहे आता. ओके, माय फर्स्ट कंडिशन इज सॅटिस्फाईड. ओके, आता दुसरी कंडिशन चेक करूया आपण. दुसऱ्या कंडिशन मध्ये I1 ची व्हॅल्यू 1 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे. आउटपुट काय आहे आता? व्हॉट इज द आउटपुट? 0. थर्ड कंडिशन मध्ये I1 ची व्हॅल्यू 0 आहे. थर्ड कंडिशन, I1 व्हॅल्यू इज 0, I2 व्हॅल्यू इज 1. व्हॉट इज द आउटपुट? 0. Okay, and now the last condition, both I1 is 1, I2 is 1. I1 is also 1, I2 is also 1. What is the output? 0. Okay, this is my NOR gate. हे कुठलं गेट आहे आपलं? NOR gate. Okay, so in this way we have covered two types of gates. One is basic gate, NOT gate, AND gate, OR gate. आणि त्यानंतर derived gates, NAND gate आणि NOR gate. त्यालाच युनिव्हर्सल गेट पण म्हणतात. So in exam they may ask you any questions. Exam मध्ये questions aside, develop the ladder logic for NAND gate, or they may be ask you
डेव्हलप द लॅडर लॉजिक फॉर द युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट जरी असेल तरी तुमचं नॅन्ड गेट आणि नॉर गेटच येणार आहे. ओके, सो डोंट गेट कन्फ्युज इन द एक्झाम. Now, the next gate that is used is your XOR gate and XNOR gate. Exclusive OR gate and exclusive NOR gate. मग exclusive OR आणि exclusive NOR मध्ये काय हे होतं, that we are going to discuss now. ओके, exclusive OR EX त्याला आपण काय म्हणतो, exclusive OR म्हणजे दोन पैकी एक आउटपुट, दोन्ही आउटपुट जेव्हा डिफरंट असतील तेव्हाच मला आउटपुट मिळेल, XOR gate. Okay, now that we will check over here. So first we will check the output and then we will draw the truth table. हा झाला माझा I2. ओके, त्याच्यानंतर हा इथं झाला I2 आणि इथं झाला I1. ओके, मी कनेक्ट केलेत आपण लाईक दिस वन. ओके, नाउ इथे जर बघितलं तुम्ही तर I1 जो आहे ना, वरच्या साईडला त्याचा NC कॉन्टॅक्ट आहे आणि खालच्या साईडला त्याचा NO कॉन्टॅक्ट आहे. आणि I2 चा वर आहे NO कॉन्टॅक्ट आणि खाली आहे NC कॉन्टॅक्ट. ओके, एक्सक्लुझिव्ह OR आहे, दोन पैकी एक असेल तरच आउटपुट मिळेल. आपण तिन्ही कंडिशन चेक करूया आता. ओके, फर्स्ट आय विल राईट डाऊन ऑल द कंडिशन अँड देन चेक द आउटपुट फॉर दिस वन. I1 आणि I2 आणि माझा आउटपुट Q. किती कंडिशन असणार आहेत तुमच्या, तुमच्या 4 कंडिशन, 0 0. ओके, आणि त्याच्यानंतर 0 1, त्यानंतर 1 0 and the last condition is 1 1. Okay, let's check the output for this one. What may be the output for this one? Okay, so here 1 1 असेल, 0 0 आहे, 0 0 आहे, 0 0 ला आउटपुट काय आहे माझं, 0. आपण आधीच बघितलं एक्सक्लुझिव्ह OR आहे, म्हणजे दोन्ही आउटपुट जेव्हा डिफरंट असतील ना, इनपुट जेव्हा डिफरंट असतील तेव्हाच आउटपुट मिळेल. सो सेम जेव्हा इनपुट आहेत 0 0 आहे, माझं इनपुट 0 आहे, दुसरं इनपुट पण 0 आहे, आउटपुट काय आहे माझं 0. ओके, आता दुसरी कंडिशन चेक करा. इनपुट 1 0 आहे, इनपुट 2 1 आहे, इनपुट 1 0 आहे, इनपुट 2 1 आहे. व्हॉट इज माय आउटपुट ओव्हर हियर, माय आउटपुट इज 1. 1. ओके, दिसतंय लॅम्प ऑन झालेला आहे आता. ओके, या कंडिशनला लॅम्प. आता करंट कसा जातोय ते चेक करा तुम्ही. I1 I2 वगैरे इथे झाले. आता थर्ड केस आहे, थर्ड केस मध्ये आहे ना, I1 ची व्हॅल्यू 1 आहे आणि I2 ची व्हॅल्यू 0 आहे. I1 ची व्हॅल्यू 1, I2 ची व्हॅल्यू 0. व्हॉट इज द आउटपुट ओव्हर हियर, माय आउटपुट इज अगेन 1 ओव्हर हियर. ओके, आउटपुट इज 1 ओव्हर हियर. नाउ द लास्ट कंडिशन, when both are 1, I1 is 1, I2 is 1. What is my output? My output is 0 over here. ओके, सो XOR गेट म्हणजे काय आहे, एक्सक्लुझिव्ह OR. एक्सक्लुझिव्ह OR मीन्स व्हॉट, जेव्हा दोघांच्या कंडिशन्स वेगवेगळ्या असतील किंवा ऑल इनपुट्स आर डिफरंट, सगळ्या इनपुटची कंडिशन सेम असेल तर आउटपुट 0 मिळेल. ओके, म्हणजे इनपुट एक सारखेच असतील किंवा एक तर ऑफ असतील किंवा ऑन असतील, सर्व इनपुट्स किंवा जेव्हा ऑन आहेत किंवा सर्व इनपुट जेव्हा ऑफ आहेत, ॲट दॅट टाइम इट्स व्हॅल्यू इज 0. ओके, when all inputs are off or all inputs are on, its value is 0. तुम्हाला आउटपुट केव्हा मिळेल, जेव्हा इनपुटच्या कंडिशन वेगळ्या आहेत, एक इनपुट ऑन असेल दुसरं ऑफ असेल, किंवा एक इनपुट हाय आहे दुसरं आउटपुट लो आहे, तरच आउटपुट मिळतं, अदरवाइज आउटपुट मिळत नाही. इज इट क्लिअर? Yes, sir. ओके, आता याच्या ऍप्लिकेशन इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहेत. ओके, you will see a lot of application of this in XOR logic, XNOR logic, in some complicated say applications. ओके, तर इथे आहे ना, तुम्हाला हे त्या टाइमला हे यूज करावं लागेल. when your requirement is that when input 1 is on, input 2 is off, then you will get the output. input 1 on असेल, input 2 off असेल तरच आउटपुट मिळायला पाहिजे.
ओके. किंवा दुसऱ्या याच्यामध्ये इनपुट 1 ऑन आहे, इनपुट 2 ऑफ आहे, तरच आउटपुट मिळायला पाहिजे. पण दोन्ही जेव्हा इनपुट ऑन असतील किंवा दोन्ही इनपुट ऑफ असतील तर आउटपुट मिळायला नकोय. सो ॲट दॅट टाइम यू आर गोइंग टू यूज दिस वन. सो दॅट मे बी यूज इन द ऑटोमोबाईल, दॅट मे बी यूज इन द से ऑटोमोबाईल मध्ये आपण डोर्स वगैरे किंवा याच्यामध्ये बऱ्याचशा याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स मध्ये यूज करू शकतो. सेन्सर बेस्ड सिस्टीम मध्ये बऱ्यापैकी यूज केलं जाईल. सो इट हॅज ऍप्लिकेशन डिपेंडिंग ऑन युअर पर्पज. If you want to use, then you can use this XOR logic. Now the last logic that can be used over here is XNOR. आता शेवटचं जे लॉजिक राहिलेलं आहे ते कुठलं लॉजिक आहे आपलं XNOR. आता XNOR मध्ये काय फरक आहे? सो XNOR मध्ये काय येणार आहे आता, दिस इज माय I2, okay, and this is my, say, I have to delete this. This is I1 and this is I2. ओके. एक्सक्लुझिव्ह नॉर. एक्सक्लुझिव्ह नॉर म्हणजे काय की तुमचं आहे ना जेव्हा दोन्ही कंडिशन सेम आहेत, when all conditions are similar, then only you will get the output, otherwise you will not get the output. ओके. जर सर्व आउटपुट इनपुट ऑन असतील तर आउटपुट मिळेल किंवा सर्व इनपुट ऑफ असतील तर आउटपुट मिळेल. पण एखाद्या इनपुटची स्टेट चेंज असेल, I1 ऑन आहे आणि I2 ऑफ आहे, तर आउटपुट मिळायला नको मला. ओके. सो ॲट दॅट टाइम आय हॅव टू यूज द XNOR. Okay, so we will see XNOR. It is the opposite that of your XOR. XNOR. Okay, N आला म्हणजे काय, तुम्ही नॉट गेट ऍड केलेलं आहे त्याच्यात. XNOR. ओके. I1 आणि इथं झाला माझा I2 आणि हे झालं माझं आउटपुट Q. मग इथं 0 0 0 0 1 0 0 1 आणि 1 1. मग याच्यात आउटपुट काय मिळेल मला? सो 0 0 करता 1, 1 0 करता 0, 0 1 करता 0 आणि 1 1 करता 1. म्हणजे इफ यू आर गोइंग टू ऑब्झर्व, जेव्हा तुमच्या आहे ना सगळ्या कंडिशन सेम आहेत, सगळे इनपुट एकाच लेवलला आहे, एकतर ऑन आहेत किंवा ऑफ आहेत, ओके, किंवा हाय आहे किंवा लो आहे, तेव्हाच आउटपुट 1 मिळतं, अदरवाईज आउटपुट विल बी 0. लेट चेक इट. ओके. ते जर चेक करायचं झालं मला, सो फर्स्ट आता I1 ची व्हॅल्यू 0 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे. ओके. I1 इज 0, I2 इज 0, म्हणजे I1 लो आहे, I2 पण लो आहे. आउटपुट काय आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आउटपुट? 1. 1. Okay, see here, all the inputs are 0, all inputs are low, but I will get the output. Okay, when all my inputs are low, I will get the output. आता मी काय चेंज करतो, सेकंड I1 ची व्हॅल्यू 1 आहे, दुसरी कंडिशन I1 ची व्हॅल्यू 1 आहे, I2 ची व्हॅल्यू 0 आहे. आउटपुट काय झालंय? 0. ओके. तिसरी Zero. कंडिशन I1 ची व्हॅल्यू 0 आहे, I2 ची व्हॅल्यू 1 आहे. I1 व्हॅल्यू इज 0, I2 व्हॅल्यू इज 1. What is my output? 0. Okay, now in the last condition, when both I1 is 1 and I2 is 1, output is 1. Okay, so this is my XNOR gate. So these are the various logic gates that we have discussed. Okay, and out of these logic gates, any 2 gates or any 3 gates may be asked in the exam for 4 marks. And these gates are commonly used when you are actually working in the industry as a PLC programmer. Okay, तुम्ही जर PLC प्रोग्रामर वगैरे किंवा ऑटोमेशन करायचं असेल तुम्हाला याच्यामध्ये, इट इज नॉट ओनली फॉर PLC बेस, मग ते ऑटोमेशन असेल, तुमचा ऑर्डिनो बेस असेल किंवा कुठलं पण, तरी तुम्हाला लॉजिक गेट्स तिथे यूज होणार आहेत. ओके, कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टींकरता लॉजिक गेट्स किंवा लॉजिक यूज करावं लागतं त्या गेट्समध्ये. तुमचं सेफ्टी असेल तर अँड लॉजिक, रिमोट ऑपरेशन करता ऑर लॉजिक असेल, ओके, इन्व्हर्टेड ऑपरेशन करता नॉट लॉजिक असेल. ओके, तुमचं एक्सक्लुझिव्ह ऑर 2 पैकी 1 इनपुट जर हे करायचं असेल तुम्हाला, सोर्सेस, दोन्ही सोर्सेस असतील किंवा नसतील तर तुम्हाला आउटपुट पाहिजे असेल, जसं आता माझा सोलर विंड आहे किंवा सोलर MSCB आहे याच्यात, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे XOR लॉजिक वगैरे यूज करता येतं. सो दीज आर व्हेरियस देर आर n पॉसिबल application of this one. So based on your requirement you can use any appropriate logic for your application. Is it clear? All the logic gates are clear? Yes, sir. Okay,
So these ladder diagrams are very important. Now, next we are going to discuss only few things about the timer, and in the next lecture we will start the actual timer operation with an example. Example of what? Example of your which ट्रॅफिक लाईट सिस्टीम. ओके, तुम्ही ट्रॅफिक लाईट सिस्टीम बघितलेले आहेत ना, त्याच्यामध्ये 3 कलरचे लॅम्प्स असतात. कुठले लॅम्प्स असतात ते 3 कलरचे? पहिला लॅम्प आहे तुमचा रेड कलरचा, दॅट इंडिकेट दॅट यू हॅव टू स्टॉप. सेकंड लॅम्प असतो ग्रीन कलरचा आणि थर्ड लॅम्प असतो येलो कलरचा. ओके, सो देअर आर 3 लॅम्प्स. सो वी नीड टू ऑपरेट दिस लॅम्प्स विथ सर्टन टाइम डिले, आणि त्याच्याकरता आपण तो टाइम डिले जनरेट करतो बाय युझिंग अ टायमर. सो पीएलसी मध्ये 3 टाईपचे टायमर्स आहेत: ऑन डिले टायमर, ऑफ डिले टायमर आणि ऑन ऑफ डिले टायमर्स. Okay, so what that timer that we are going to just go through this one. Okay, मग आता एक सिंपल त्याच्यामधनं जायचं झालं. सो वी ऑलरेडी डिस्कस दिस लॅडर मीन्स व्हॉट, ओके, अँड रंग मीन्स व्हॉट अँड ऑल दिस थिंग. सो नाउ सी टाईप आहे की कोणते? सी टाईप आहे का? ओके, सो ऑन डिले टायमर. ऑन डिले टायमर मध्ये काय होतं एक्झॅक्टली? सो बेसिकली व्हॉट आय एम गोइंग टू डू इन केस ऑफ द ऑन डिले टायमर, on the T-on instruction is used to delay the turning on and off of the output. कुठली इन्स्ट्रक्शन यूज करतो आपण? T-on इन्स्ट्रक्शन. म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम नंतर माझं इनपुट किंवा आउटपुट ऑन होईल किंवा ऑफ होईल. ओके, सो मला जर आउटपुट ऑफ करायचं असेल तर मी NC कॉन्टॅक्ट यूज करेल, आणि आउटपुट ऑन करायचं असेल तर NO कॉन्टॅक्ट यूज करेल टायमरचं. ओके, म्हणजे सपोज मला 10 सेकंदानंतर आउटपुट ऑन करायचंय. 10 सेकंदानंतर मला बटन प्रेस केलं मी, आय हॅव प्रेस द बटन ॲट दिस मोमेंट, बट आय वॉन्ट टू ऑपरेट द आउटपुट आफ्टर 10 सेकंड. ओके, म्हणजे मी या मोमेंटला मी बटन प्रेस केलंय, पण 10 सेकंदानंतर माझं आउटपुट ऑपरेट व्हायला पाहिजे. तर त्याकरता मी टी ऑन डिले टायमर यूज करेल आणि त्याचा NO कॉन्टॅक्ट यूज करेल. म्हणजे 10 सेकंद झाले की तो NO कॉन्टॅक्ट क्लोज होईल आणि त्याच्यानंतर तुमचं आउटपुट ऑन राहील त्याच्यामध्ये. सो दिस टी ऑन इन्स्ट्रक्शन इज यूज टू डिले द टर्निंग ऑन. काय कशा करता? डिले द टर्निंग ऑन, म्हणजे बटन प्रेस केल्या केल्या ते आउटपुट चालू करायचं नाहीये तुम्हाला, पर्टिक्युलर टाइम डिले नंतर करायचंय. ओके, जसं मी आता बटन प्रेस केलं आणि थोड्या वेळानंतर आउटपुट ऑन करायचे. ओके, सो त्याकरता आपण हे टी ऑन डिले टायमर यूज करतो. सो वेन द रंग कंडिशन बिकम्स ट्रू, याच्यामध्ये काय होतं? वेन द रंग कंडिशन बिकम्स ट्रू, रंग मीन्स व्हॉट? दॅट हॉरिझॉन्टल लाईन इन विच देयर इज अ इनपुट अँड आउटपुट इन्स्ट्रक्शन. When the rung condition becomes true, the T-on instruction begins to count time-based interval. ओके, मग T-on टायमर मध्ये तुम्हाला 3-4 गोष्टी आहेत. टायमर आहे, टाइम बेस आहे, म्हणजे किती सेकंद किती हे दिलेलं आहे तुम्ही त्या बेसने तो इन्क्रीमेंट होत जाणार आहे. 0.1 0.2 असेल किंवा 1 2 3 असेल, काय असेल. प्रीसेट आहे आणि अॅक्युम्युलेटर आहे. प्रीसेट म्हणजे एक व्हॅल्यू तुम्ही पुटअप केलेली आहे, आणि अॅक्युम्युलेटर म्हणजे ॲट द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ॲट दॅट पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाइम. As long as the rung condition is true, as long as the rung condition is true, the timer increment its accumulated value each scan until it reaches the preset value. Okay, जोपर्यंत ती कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत टायमरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. 1 2 3 4 5 6 केव्हापर्यंत इन्क्रीमेंट होईल? प्रीसेट कंडिशन. प्रीसेट व्हॅल्यू 10 दिलेली असेल ना, तर 10 आल्यानंतर ती तिथे थांबून जाईल. When the rung condition go false, the accumulated value is reset regardless whether the timer has time out or not. ओके, जर तुमची रंग कंडिशन फॉल्स झाली तर टायमर तिथं थांबून जाईल आणि रिसेट करून टाकेल. तुमची आउटपुट कंडिशन ऑन आहे की ऑफ आहे ते त्याचा काही फरक पडणार. दिस इज ऑन डिले टायमर, म्हणजे पर्टिक्युलर आउटपुटला आपण डिले नंतर ऑन करण्याकरता हे यूज करतो. रिमेंबर, ऑन डिले टायमर इज यूज टू टर्न ऑन द आउटपुट आफ्टर पर्टिक्युलर टाइम डिले. And T off instruction, means timer off type. The T off instruction is used to delay the turning on or off of output when the run condition makes the true to false transition of the T off instruction begins to count time based interval. Okay, मग याच्यामध्ये ती कंडिशन ट्रू पासून फॉल्स गेल्यानंतर ते वर्क करतं. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे नाही करणार. ट्रू टू फॉल्स झाल्यानंतर टी ऑफ टायमर वर्क करेल. आणि पहिला टायमर केव्हा यूज करतं? जेव्हा ती कंडिशन ट्रू होतं. ॲज लॉंग एज द here this is very important over here, that is the major difference between these two timers. As long as the run condition remains false, the timer increment its accumulated value is scanned until it reaches the preset value. इथं बघा आणि इथं काय डिफरन्स आहे? as long as the timer condition remains true, इथं काय आहे? ट्रू.
जोपर्यंत कंडिशन 1 आहे तोपर्यंत टायमरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होतं आणि ऑफ डिले टायमर मध्ये काय होतं, जोपर्यंत रंगची कंडिशन फॉल्स आहे किंवा रंग कंडिशन 0 आहे तोपर्यंत टायमरची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. So that is the major difference between your on delay timer and off delay timer. When the run condition goes true, okay, the controller reset the accumulated value regardless whether the timer has time out or not. तुमची कंडिशन ट्रू झाल्याबरोबर ते काय करेल, रिसेट करून घेईल. जोपर्यंत ऑफ आहे तोपर्यंतच ते टायमरला ऑपरेट करेल. So this is on delay and off delay, and the combination of on delay and off delay is called as on off delay timer. Okay, ज्यामध्ये तुम्ही ऑन डिले फंक्शन पण यूज करू शकता आणि ऑफ डिले पण यूज करू शकता. Okay, a single timer can be used as on delay timer as well as off delay timer. Then next very important is the counter. So in many cases I need to count the events, number of events going to be happen. So for that purpose I need to use the counter. Countdown. So basically countdown timer, countdown is the retentive output instruction which counts false to true run transition. Okay, false पासन ट्रू पर्यंत जर ट्रान्झिशन झालं त्याला ते काउंट करतं. That is called as the countdown timer. The rung transitions can be caused by event occurring in the program such as parts traveling past a detector or actuating a limit switch. ओके, मग याच्यामध्ये सिम्पली काय असेल की एखादं काय इव्हेंट होत आहे, इव्हेंट काय, मग एखादे पार्ट्स असतील, कन्व्हेअर बेल्टवर पार्ट मूव्ह होत आहे, जसं बॉटल फिलिंग प्लांट असेल तर बॉटल मूव्ह झाल्यामुळे बीम कट होईल किंवा मग एखादा सेन्सर ऍक्टिव्हेट होईल आणि किती बॉटल पास झाल्या ते डिटेक्ट करेल. तसंच लिमिट स्विच असेल तुमचा, एखादी बाईक वगैरे चालली आहे गाडी, तर खाली आपण जर लिमिट स्विच टाकलेला असेल किंवा दरवाजामधनं ओपन क्लोज केलेलं, किती लोक आलेत किती लोक गेलेत, सो आपण लिमिट स्विच किती वेळेस ऑपरेट झाला त्याला काउंट करून ते करू शकतो. सो फॉल्स टू ट्रू रन कंडिशन झाली की तो एक काउंटनी डिक्रीज करेल त्याला. When the run condition for countdown timer instruction have made false to true transaction, the accumulated value is decremented by 1 count. Okay, false to true झालं ना की व्हॅल्यू काय होईल, accumulated मध्ये जी व्हॅल्यू आहे ती 1 ने कमी होत जाईल. Okay, so the value is decremented by 1 provided the run condition, the run containing CTD instruction is evaluated between this transition. Okay, the accumulated count are retained when the run condition again becomes false. Okay, आणि ती जी व्हॅल्यू असेल ती आपण रिटेन करून ठेवतोय. Okay, the accumulated value count is retained until the clear by a reset instruction that has the same address as the counter reset. Okay, जोपर्यंत तुम्ही रिसेट इन्स्ट्रक्शन प्रेस करत नाही तोपर्यंत ती व्हॅल्यू काय करून ठेवलेली ती रिटेन केल्या जातं. नाउ काउंट अप टायमर. What is this count up timer? So CTU instruction is that याच्यामध्ये फॉल्स टू ट्रू रन कंडिशन झाल्यानंतर व्हॅल्यू 1 होईल, इन्क्रीमेंट होईल. काउंटडाऊन टायमर मध्ये व्हॅल्यू कमी होत जाते. सपोज काउंटडाऊन टायमर मध्ये 10 दिलं तर 10 माझं काय झालं, प्रीसेट व्हॅल्यू, मग त्याची व्हॅल्यू काय होईल 98769876543210 आणि तिथं तो स्टॉप होऊन जाईल. जसं अप काउंटर मध्ये काय होतं, my value is 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10, like it is incremented. In up counter the value is incremented and down counter the value is decremented. The CTU instruction is an instruction that count false to true run condition. Transition can be caused by the events. Okay, rung occur events in the rung occurring the program for internal logic or field devices such as part traveling past a detector or accumulating of the limit switch. Same thing over there. The run condition, when the run condition of CTU instruction has made false to true condition, the accumulated value is incremented by 1 count. याच्यामधली जी व्हॅल्यू आहे ना ती इन्क्रीमेंट होईल एकाने, provided that the run containing the CTU instruction is evaluated between this transition. The ability of the counter to detect the false to transition depend on the speed and frequency of the incoming signal. Okay, ते ही जी व्हॅल्यू आहे ना डिटेक्शनची कशावर आहे, तुमचं फ्रिक्वेन्सी ऑफ इनकमिंग सिग्नल आणि तुमच्या सिस्टीमच्या याच्यावर. मग बेसिक्स ऑफ लॅडर प्रोग्रामिंग याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टी. सो दिस काउंटर अँड टायमर दॅट यू नीड टू यूज इन द नेक्स्ट प्रोग्राम्स. आपण याच्या पुढे जे प्रोग्राम्स बघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला टायमर्स आणि काउंटर्स यूज करायचे. ओके, सो वी विल स्टॉप ओव्हर हिअर टुडे.